नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही रिझल्ट आहे त्याबद्दल बोलणार आहोत। कारण कालपासून सोशल मीडियावर एक अफवाला उधाण आलेलं आहे। एक अशी अफवा पसरवली जात आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लागलेला आहे। मग सत्य काय आहे, कारण कसं झालेलं आहे, यूट्यूबर असे सो कॉल्ड यूट्यूबर्स आहेत जे ऑटोमॅटिक अचानकच 1-2 दिवसापूर्वी चॅनल काढलेले आहेत आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेटच्या नावाखाली व्हिडिओ टाकायला चालू करून सर्वांची दिशाभूल करत आहेत। त्यातल्या त्यात कहरच म्हणून कालपासून खूप सारे असे व्हिडिओज हे यूट्यूबवर अपलोड झालेले आहेत। त्यामध्ये सांगितलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लागलेला आहे, फलानी लिंक आहे त्याला क्लिक करा आणि तुम्हाला रिझल्ट दिसून जाईल। आणि तिथं असं हे सुद्धा दाखवलेलं आहे, रिझल्ट लागलेले चित्र सुद्धा दाखवलेले आहेत, म्हणजे तिथे दाखवत आहेत, पिक्चर्स दाखवत आहेत, पण एक्झॅक्टली काय आहे, खरी माहिती काय आहे ते आणखीन कोणाला माहिती नाही आहे। काही व्ह्यूजसाठी, काही पैशासाठी बिनकामाच्या अशा अफवा पसरवल्या जात आहेत। अशाच अफवा कालपासून खूप पसरवल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येक यूट्यूबवर किंवा प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा प्रत्येक टेलिग्रामवर अशा अफवा आगीसारख्या पसरल्या जात आहेत की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रिझल्ट लागलेला आहे आणि प्रत्येक ग्रुपवर अशीच चर्चा चालू आहे। त्यातल्या त्यात आणखीन अशात सुद्धा चर्चा आहेत की निकाल आज लागेल, आज 100% लागणार आहे, सकाळी 11 वाजताच लागणार होता, आज 5 वाजता लागणार आहे, आज नाही लागला तर उद्या लागल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत। हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आपण बनवत आहोत। तर वस्तुस्थिती अशी आहे, जे काही यूट्यूबर सध्या व्हिडिओ आहे त्यातल्या त्यात व्हिडिओमध्ये सरळ सांगितलेलं आहे की निकाल लागला, जारी केला निकाल, आणि त्यातल्या त्यात हिंदीमधून सुद्धा बातम्या देत आहेत। त्यांना याच्यामधलं कसलंच काही माहिती नसताना सुद्धा निकाल त्यांनी लावून मोकळे झालेले आहेत। तर ह्या ज्या काही व्हिडिओज आहेत, ह्या ज्या काही अफवा येत आहेत त्या अफवा आहेत, त्याच्यामध्ये काहीही सत्य नाही आहे। आणखीन ऑफिशियल अपडेट किंवा आणखीन ऑफिशियल असं स्टेटमेंट आलेलं नाही आहे की नेमकं ह्याच तारखेला किंवा नेमकं ह्याच दिवशी निकाल लागणार आहे, असं काहीही सांगितलेलं नाही आहे। ऑफिशियल स्टेटमेंट आणखीन कुठेही नाही आहे। अगोदर सांगितलेलं आहे की 20 तारखेच्या अगोदर लागल, पेपरमध्ये आलं की 15 तारखेपर्यंत लागल, पण ऑफिशियल 100% खात्री देण्यासारखी अशी बातमी आणखीनही नाही आहे की 100% ह्याच तारखेला निकाल लागल। तर मला हे सांगायचं आहे की आणखीन ऑफिशियल अपडेट अशी काहीही नाही आहे, निकाल लागलेला सुद्धा नाही आहे। निकाल कधी लागल याची आणखीन 100% खात्रीदायक तारीख सुद्धा दिलेली नाही आहे। ते म्हणतात 20 तारखेच्या अगोदर, काही प्रसारमाध्यमांनी 15 तारखेपर्यंत सांगितलेले आहे। आता बघू आपण निकाल कधीपर्यंत लागतो, पण निकाल लागलेला नाही आहे, ही एक वस्तुस्थिती आहे। तर मला हेच सांगायचं होतं की निकाल लागलेला नाही आहे, लागल। आता प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे, त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा आपण विरोधच करायला हवं। ते दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे। निकाल लागलेला नाही आहे, निकाल लागल, आणखीन तारीख फिक्स दिलेली नाही आहे। निकाल लागल्यानंतर जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे आपली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची आहे किंवा आपण जो काही फॉर्म भरलेला आहे त्याच्यावर सुद्धा नोटिफिकेशन येईल। तसंच आपल्या परीक्षा परिषदेकडून सुद्धा आपल्याला नोटिफिकेशन येईल की अमुक निकाल लागलेला आहे, ही वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही जाऊन बघा, त्यावेळेस ॲक्च्युअल परिस्थिती कळेल आणि ते सरळ सांगतील तसं नोटिफिकेशन सुद्धा येईल। आणखीन तसं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, खात्रीदायक माहिती सुद्धा आलेली नाही आहे, पण जे काही सो कॉल्ड यूट्यूबर्स आहेत जे आपला नवीन चालू करायचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी असे अफवा पसरवल्या गेलेल्या आहेत, त्यावर काहीही कसलाही विश्वास ठेवू नका। सत्य हेच आहे की आजच्या घडीला निकाल लागलेला नाही आहे, निकालाची फिक्स तारीख सुद्धा आणखीन माहिती नाही आहे। आता ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस वेबसाईटला येईल आणि सगळीकडे एकदम ॲक्युरेट कळून जाईल। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं। आणखीन काही जण नॉर्मलायझेशनच्या नावाखाली दहशत पसरवत आहेत, त्याच्याबद्दल आपण सविस्तर एक व्हिडिओ टाकून पुढल्या व्हिडिओमध्ये बोलू। तर तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे।